विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी YouTube चॅनलवर। तर लई दिवसानंतर तुमची आणि माझी गाठभेट होत आहे। आता म्हणल्याप्रमाणे मागच्या जे व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की रिपीटर विद्यार्थ्यांकरिता मी काहीतरी घेऊन येणार आहे, जसं की आता एक WhatsApp ग्रुप पण आणलेला आहे। आणखी सांगतो, बरंच आहे, आणखी खूप सारे मटेरियल आणलेला आहे रिपीटरच्या विद्यार्थ्यांकरिता। आता मेनली कसं आहे माहिती आहे का, जे संस्कृत रिपीटर असे स्टुडंट आहे, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचा संस्कृत हा विषय बॅक लागलेला आहे। आता जे आपली एक्झाम झाली फर्स्ट इयरची आणि आता पुढच्या महिन्यामध्ये सप्लीचा एक्झाम होणार सप्टेंबर मध्ये, अशा विद्यार्थ्यांकरिता स्पेशल काय केलं मी की नोट्स आणलेले आहे, लेक्चर्स आणलेले, त्यासोबत असा काही बराचसा कंटेंट घेऊन आलोय की ज्या विद्यार्थ्यांना रिपीटरच्या विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये फक्त आणि फक्त एवढा अभ्यास करून हा विषय सब्जेक्ट क्लिअर करायचा आहे। आणि काय हा सब्जेक्ट क्लिअर करण्याचं पूर्ण पण मी मार्गदर्शन करणार आहे, कशा प्रकारे हा सब्जेक्ट क्लिअर करायचा आहे, काय नाही, काही रुपये द्यायचा नाही, कुठं काही करायचं नाही, म्हणतो तेवढं करायचं, कंटेंट देतो तेवढा करायचा, डेलीचे डेली तुम्हाला अभ्यास कशा प्रकारे करता पूर्ण शेड्यूल मी ठरवून देणार, तुम्हाला फक्त अभ्यास करता 1 महिन्यामध्ये तुमचा हा सब्जेक्ट असा क्लिअर झाला पाहिजे। सांगून ठेवतो फक्त की असा क्लिअर झाला पाहिजे, त्यामुळे चांगल्या प्रकारे कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला इन डिटेल मी हे सांगणार आहे। आता कसं आहे माहिती का, या विद्यार्थ्यांकरिता जे विद्यार्थी रिपीटर आहे संस्कृतसाठी, यांसाठी आपण काय घेऊन आलो नेमकं, अगोदर पहिल्यांदा WhatsApp ग्रुप क्रिएट केला आहे। तो ग्रुप तुम्हाला जाऊन जॉईन करायचा, खरं सांगायला तर त्या ग्रुपवर तुम्हाला डेली मी अपडेट टाकणार आहे, टार्गेट देणार आहे की डेलीचे तुम्हाला आता किती आहे, जवळपास आपल्याकडे 30 दिवस आहे। बरं, 30 दिवसामध्ये आजची तारीख आहे तुम्हाला 7 ऑगस्ट। आजच्या 7 ऑगस्ट पासून तुम्हाला जवळपास आता पुढच्या 11 तारखेपर्यंत पेपर असणार आहे। पहिला 9 तारखेला तुमचा पेपर संहिताचा असणार आहे आणि 11 तारखेला तुमचा संस्कृतचा पेपर असणार आहे। तर तुम्हाला काय माहिती आहे का, आता डेली मी तुम्हाला एक टार्गेट देत चालणार आहे आणि तुमचा जवळपास या महिन्याच्या एंडच्या अगोदर तुमचा सगळा सिलेबस कव्हर करून घेणार आहे। आणि यामध्ये तुम्हाला डेली WhatsApp थ्रू टार्गेट देणार आहे, त्यासोबत तुम्हाला लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे। असं टार्गेट देणार नाही, लेक्चर सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे। ऑलरेडी बरेचसे लेक्चर अपलोडेड ते देणार आहे, त्यासोबत आणखी काही नवीन लेक्चर आहे जे अर्धे तुम्हाला भेटले होते, आता पूर्ण भेटणार आहे। म्हणजे तुम्हाला जवळपास सगळा कंटेंट देणार आहे, त्यासोबत आणखी जर झालं तुम्हाला MCQ सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे। आता झालं MCQ सुद्धा झालं, बरं 1 2 3 MCQ सुद्धा प्रोव्हाइड झालं, आणखी सुद्धा क्वेश्चन पेपर सुद्धा प्रोव्हाइड करणार झालं 4। त्यानंतर आणखी झालं तर तुम्हाला पेपर क्वेश्चन कशा प्रकारे कुठून कसे येतात ते सुद्धा सांगणार आहे। आणखी जर मला पाहायचं जर म्हटलं तर तुम्हाला पेपर रिलेटेड सगळं गायडन्स मीच करणार आहे की इन डिटेल पेपर कसा लिहायचा, पेपर कसा येतो, पेपरचं प्रेझेंटेशन कसं मांडायचं जेणेकरून तुमचा मार्क कुठं कटला नाही पाहिजे, इन डिटेल सगळं काही सांगणार आहे। आणखी जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला इन डिटेल तुमचा जो पूर्ण पेपर आहे तुमच्याकडून 1-2 पेपर सॉल्व्ह सुद्धा करून घेणार आहे। म्हणजे तुमचे पेपर व्हायच्या अगोदर तुमचा पूर्ण तुम्हाला जे क्वेश्चन हे देणार, मी मॉडेल क्वेश्चन पेपर देणार आहे, ते तुमचे सॉल्व्ह सुद्धा करून घेणार आहे। आणखी एक सांगायचं झालं, जे मागच्या लास्ट तुम्हाला आपल्या 2-3 वर्षामध्ये जे एक्झामचे झाले संस्कृतचे पेपर झाले 2021च्या बॅच पासून 2022ची बॅच आणि जे आता 2023ची बॅचचे जे क्वेश्चन पेपर झाले ना, या 3 बॅचचे, तर तुम्हाला इन डिटेल यांची सुद्धा आन्सर म्हणजे क्वेश्चन पेपरचे भेटणार आहे। म्हणजे जेणे प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये कशा प्रकारे पेपर आपण सॉल्व्ह करतो इन डिटेल सगळं काही मार्गदर्शन होणार आहे। फक्त तुम्हाला करायचं काय माहिती का, जायचं WhatsApp ग्रुपला जॉईन करायचं, चॅनलला आपलं सबस्क्राईब वगैरे करायचं, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा। तसंच हे सगळे कंटेंट वगैरे आहे, जे नोट्स वगैरे जे असतील हे ॲपवरती अपलोड होऊन जातील। ॲपवरती तुम्हाला कुठेतरी फोल्डर करून ठेवतो मी, त्या फोल्डरमध्ये जास्त तर तुम्हाला काय फ्री मटेरियल मध्ये ठेवून की ते तुम्हाला सगळ्या नोट्स वगैरे भेटून जातील तिथं। आणि डेली टार्गेट असेल, फक्त एवढं टार्गेट तुम्हाला म्हणतोय, फक्त एक डेली टार्गेट, आजचं पहिलं टार्गेट असेल संस्कृत वर्णन परिचय वगैरे, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाटून दिले जातील। आणि त्यासोबत झालं तर रात्रीच्या वेळेस तुम्हाला दिवसभर तुमचा अभ्यास वगैरे होत असेल तर बघा, नाही तर तुम्हाला सकाळीच त्या टार्गेट सोबत त्या लिंक सोबत तुम्हाला काय करेन मी लेक्चर प्रोव्हाइड करेन, जेणेकरून तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि दिवसभर मध्ये तुमचा टार्गेट करून रात्री आपण काय करू की तुमचा कसा अभ्यास झाला काय नाही यावरती झूम मीटिंग सुद्धा घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून बरेच विद्यार्थ्यांचा फायदा होईल। कारण की मला माहिती आहे बाबा की विद्यार्थ्याचा हा विषय बॅक राहिला, विद्यार्थी खूप स्ट्रेस मध्ये असतो, ताणात असतो। या विद्यार्थ्यांना आपला विद्यार्थी ना बाबा, आपलं BMS मराठीचे विद्यार्थी असं थोडं होऊन देणार, असं थोडं मोकळा सोडून देणार नाही। आणि BMS मराठी आपल्यासाठीचे आता बरेच विद्यार्थी म्हणते सर तुम्ही काऊन पेड कंटेंट सुरू केला। आता खरं सांगायला म्हटलं माहिती का, तुम्हाला पण पोट आहे मला पण पोट आहे। आणखी कसं झालं की आता BMS मराठी पूर्ण पेड नाही बरं का, ज्याची इच्छा असेल BMS मराठी म्हणलं होतं, ज्याची इच्छा असेल त्यांनी पेड घेऊ शकतात, ज्याची इच्छा नाही त्याला मीच आहे ना, शेवटी मीच येणार आहे, टेन्शन घेऊ नका। तुम्हाला कुठं ना कुठं काहीतरी मार्गदर्शन करणार जे काही नाही, तुम्हाला असं सोडणार नाही, हात धरला माझा तुम्हाला पास करण्याची जिम्मेदारी मी घेणार आहे। आणखी सुद्धा सांगतो बरंचसं खूप काही येणार आहे, फक्त चॅनल सोबत जोडून राहा, तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, तुम्हाला इन डिटेल सगळं काही भेटणार आहे। आणखी एक सांगायचं म्हटलं तर BMS सेकंड इयर करिता यासाठी सुद्धा लेक्चर येणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। BMS मराठी आहे ना, नाव सोडून द्या, तुम्ही टेन्शन सोडून द्या। BMS मराठी म्हणलं की तुमचं इन डिटेल सगळं काही अभ्यास झाला पाहिजे, त्यामुळे काळजी करायचं नाही, फक्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायचं, भेटून राहायचं, चॅनल सोबत जोडून राहायचं। त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। आणि जास्तीत जास्त काय करा, जे रिपीटर विद्यार्थी त्यांच्यासोबत तुम्ही काय करा, हा
काय म्हणता व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. तुमचे हा आजपासून म्हणजे तुम्हाला कसं होईल की आजपासून तुमचं म्हणजे आजची तारीखपासून तुम्हाला टार्गेट सेट करायला सुरुवात होईल. तुम्हाला इन डिटेल ह्या 30 दिवसामध्ये पूर्ण संस्कृतचा अभ्यास करून घेतला जाईल. आणि खरं सांगतो तुम्हाला पासिंग गॅरंटी मी देतो. म्हणेल तसा अभ्यास करा, फक्त हा विषय सब्जेक्ट क्लिअर झाला पाहिजे. त्यामुळे काळजी करू नका. मी आहे ना, जोपर्यंत मी इथं उभा आहे तुमचा BMS मराठीवरती, तोपर्यंत नाही का तुमचा हा विषय क्लिअर झाला पाहिजे, तुम्हाला कुठं अडचण आली नाही पाहिजे. त्यामुळे काळजी करू नका, फक्त BMS मराठी सोबत राहा, जुळून राहा आणि तुमच्या जास्तीत जास्त जे मित्र असतील की रिपीटरला वगैरे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा. हा कंटेंट मी फ्री देतोय बरं का. आणखी कसं आहे माहिती आहे का, हा कंटेंट फ्री देतोय जेणेकरून जास्त विद्यार्थ्यांना मदत व्हावी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.